तर हॅलो अँड व्हॉट्सअप गाईज, माझं नाव आहे मोनिश. तुम्ही बघताय ट्रेडर्स मोनिश यूट्यूब चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल मी खूप दिवसापासून सोशल मीडियावरती पूर्णपणे इनॅक्टिव्ह होतो बिकॉज ऑफ सम रिझन्स. तर आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे ऑप्शन बाईंग. आता ऑप्शन बाईंगबद्दल मला जास्त काही सांगायची गरज नाही, तुम्हाला माहितीच असेल. सेबीचा जो रिपोर्ट आहे तो सांगतो की 90 to 95% ऑप्शन बायर्स जे आहेत ते लॉसच करतात. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की कोणतरी पैसे कमवत असेल ना ऑप्शन बाईंगमधून? जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल आणि त्यात जर तुम्ही तुमची सायकॉलॉजी, तुमचे इमोशन कंट्रोल्स, तुमची जे काही रिस्क रिवॉर्ड असेल किंवा तुमची इमोशन्समध्ये येत असेल, तुमची सायकॉलॉजी असेल, ते जर तुम्ही डिसिप्लिननी जर ट्रेड करत असाल तुमच्या सायकॉलॉजीवरती काम करून, तर तुम्ही पण ऑप्शन बाईंगमधून प्रॉफिटेबल होऊ शकता. तर बेसिकली मी तुम्हाला पहिलं हे सांगतो की माझ्या प्रिव्हियस मंथचा मी तुम्हाला डाटा दाखवतो. पहिलं मी रिफ्रेश करतो पेज हे. तुम्ही बघू शकता हे माझं एक व्हेरीफाईड पी एन माझं व्हेरीफाईड पी एन एल आहे. हे माझंच अकाउंट आहे. तर मी ते पहिलं फ्युचर आणि ऑप्शन सिलेक्ट करतो. मी सिंगल क्वांटिटीने ट्रेड करतो, मी सिंगल लॉटने ट्रेड करतो 65 क्वांटिटीनी. त्यात मी जून मंथचं तुम्हाला मी पी एन एल दाखवतो कारण मी प्रिव्हियस मंथपासूनच स्टार्ट केलेलं आहे. त्यात 1 जून ते 35 जून मी सिलेक्ट करतो. तर तुम्ही इथं बघू शकता जास्त ट्रेडिंग डेज नाही आहेत. इथे जवळपास 4, 4, 8 आणि 9 ट्रेडिंग डेजमध्ये मी इथे 3.42Kचा मी पी एन एल जनरेट केला आहे. आणि याच्यात आपले चार्जेस वगैरे गेले होते ते म्हणजे 600च्या आसपास आपले चार्जेस पे झाले होते. आणि नेट रिअलाइज जो पी एन एल आहे 2.75. आता काही लोकांना खूप कमी वाटेल, पण सिंगल लॉटवरती हे रिटर्न आहेत ते खूप चांगले आहेत. म्हणजे ह्यात माझ्या काय काय चुका पण झाल्यात, त्या आपण बघूयात नंतरला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहे की आता येणारा जो पुढचा हा जुलै मंथ आहे त्याच्यात पण मी एक सिंगल ट्रेड केलेला आहे. तो मी पहिला तुम्हाला सिंगल ट्रेड दाखवतो, त्यानंतरला त्याच्या मागचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगतो की कसं लॉजिकने आपण ट्रेड केला होता. आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये 30 डेजमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण ट्रेड करून किती पी एन एल जनरेट करतो आहे किंवा कसे काय आपले रिटर्न्स बनत आहेत. तर मी तुम्हाला पहिलं ह्या मंथचा पी एन एल दाखवतो 1 तारखेपासून 1 जुलैपासून ते 6 तारखेपर्यंत. तर बेसिकली आपण एकच ट्रेड केला होता, तो पण 1:1च्या नंतरला आपण कसा ट्रेड केला, काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर आपला सेटअप फॉर्म झाला नव्हता, तर आपल्याला कुठलाच ट्रेड भेटला नाही आहे. तर आपण एकच ट्रेड केला होता, त्यात आपलं 594चा प्रॉफिट झाला होता आणि 75 चार्जेस कटून आपले फक्त 519चं आपलं हे झालं होतं. तर तो त्या दिवशीचा डे होता, तो म्हणजे 1 जून होता पहिल्याच दिवशी. आणि पहिल्याच दिवशी बघू शकता तुम्ही माझा सेटअप फॉर्म झाल्याच्या नंतरला मी ते एंट्री केल्याच्या नंतरला आपलं बेसिकली मी तुम्हाला रूल्स पण थोडेफार सांगतो. आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी जसे जसे रूल्स माझे आहेत ते तुम्हाला मी सांगत जाईन. आणि कुठल्या मिस्टेक्स वगैरे आहेत, काय आपण ऑप्शन बाईंगमधून शिकतो आहे, ते तुम्हाला हळूहळू सर्व समजत जाईल. तर सर्वात पहिलं आपली एंट्री ॲक्टिवेट झाल्याच्या नंतरला बेसिकली आपण या लेवल्स ड्रॉ केल्या होत्या 2. त्यानंतर ह्या लेवलचा ब्रेकआउट आल्याच्या नंतरला आपण वेट करत होतो एक आपला सेटअप फॉर्म होण्यासाठी. त्यानंतरला मार्केटमध्ये खालच्या साईडचा एक मूव्ह आला. खालच्या साईडचा मूव्ह आल्याच्या नंतर वरच्या साईडला जे स्टॉप लॉसेस होते ते मार्केटने पहिले स्टॉप लॉसेस हिट केले. त्यानंतरला परत मी वेट करतो की मार्केट थोडं रिट्रेस्ट होईल. त्यानंतर मी जेव्हा वरच्या साईडला माझा सेटअप फॉर्म होईल तेव्हा मी एंटर करेल. त्यानंतर मार्केटमध्ये परत थोडी रिट्रेसमेंट आली. त्यानंतरला मार्केटमध्ये आपला सेटअप फॉर्म झाला. मी ह्या साईडला आपली एंट्री प्लॅन केली. त्यानंतरला ह्या कॅन्डल लोचा आपला स्टॉप लॉस होता आणि 1:2चा आपलं टार्गेट आहे. तर बेसिकली झालं काय, मी 1:1 हिट झाल्याच्या नंतरला कॉस्ट आपला जो स्टॉप लॉस आहे तो कॉस्ट टू कॉस्ट आणतो. आणि जसं जसं मार्केट समजा 1 रुपये 2 रुपयांनी जर वर गेला तर मी कॉस्ट टू कॉस्टचा स्टॉप लॉस आहे तो 1 ते 2 रुपयांनी असं वरवर शिफ्ट करत जातो. तर झालं काय, बेसिकली 1:1 हिट झाल्याच्या नंतरला मी स्टॉप लॉस आपला जो होता तो कॉस्ट टू कॉस्ट आणला होता. त्यानंतरला थोडं वरती 2-3 पॉईंट नाही बोलू शकत, जवळपास मी 7 ते 8 पॉईंट घेऊन काहीतरी आपण ट्रेलिंग आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि त्यानंतर मी मार्केटमधून बाहेर पडलो. त्यानंतर तर येत्या दिवसात कुठेच आपला सेटअप बनला नाही. पण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी डेली एक व्हिडिओ टाकणार आहे. जेव्हा जेव्हा मी ट्रेड करेल किंवा ज्या दिवशी ट्रेड नाही करणार त्या दिवशी पण मी तुम्हाला विथ लॉजिक कसं आपण ट्रेड आज केला नाही, काय इग्नोर केला. कारण दर दिवशी ट्रेडिंग करणं म्हणजे ट्रेडिंग नसतं. ज्या दिवशी मार्केट तुमचा सेटअप नाही फॉर्म करणार त्या दिवशी तुम्ही इग्नोर केलेलंच बेस्ट असतं. तर तसंच येणाऱ्या दिवसात जेव्हा जेव्हा माझा सेटअप फॉर्म होईल 30 डेजमध्ये, त्या दिवशी आपण दररोज एक व्हिडिओ टाकू. त्यामुळे पेजला तुम्ही फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता. खाली सबस्क्राईबचं बटन दिलं आहे. आणि ज्या ज्या अजून काय काय चुका होतात ऑप्शन बाईंगमध्ये, जे करून जी लोकं असतात ती प्रॉफिटेबल बनत नाहीत, त्याबद्दल आपण डिस्कस करू. थँक्यू.